नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एक मजेचा आणि आवडीचा आणि ज्ञानाचा असा विषय घेऊन मी आली आहे. गोचरीचे ग्रह म्हणजे आपल्या डोळ्यासमोर भ्रमण करणारे ग्रह, म्हणजे आत्ता करंट प्लॅनेट्स कुठले आहेत आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होतोय हे महत्त्वाचं असतं आणि त्याच्यातून आपल्याला शिकता येतं. आत्ता 2025मध्ये 14 मेला गुरु बदलतोय, तो जातोय मिथुन राशीमध्ये. 29 मेला राहू बदलतोय, तो जातोय कुंभ राशीमध्ये. आणि 29 मार्चला शनी बदलतोय, तो जातोय मीन राशीमध्ये. म्हणजे 3 मोठे ग्रह लॉंग टर्मचे, म्हणजे कसं 2.5 वर्ष एका राशीत असणारा शनी, 1.5 वर्ष एका राशीत असणारा राहू आणि 12 ते 13 महिने एका राशीत असणारा गुरु, हे 3 जण राशी बदल करतायत. प्रत्येक ग्रह राशी बदल करताना किंवा त्याची महादशा बदलत असताना कुंडलीमध्ये फळ कधी देतो, चांगलं किंवा वाईटपेक्षा आधी तो फळतो कधी, याचं टायमिंग ठरलेलं आहे. आणि तो कधी शुभ फळ देणार, कधी अशुभ फळ देणार, याला नियम आहेत. आपण आज बघणार आहोत हा राहू आणि गुरु ह्या दोघांचं साधारण 15 दिवसाच्या अंतराने ते रास बदलत आहेत. 14 मेला गुरु रास बदलतोय आणि 29 मेला राहू रास बदलतोय. त्याच्यात अजून एक मजेची गोष्ट अशी आहे की आपण जेव्हा ग्रहांच्या दृष्टी पाहिल्या त्यावेळेला राहूच्या आणि गुरुच्या दृष्टी सेम आहेत हे आपल्याला माहीत आहे. 7वी दृष्टी सगळ्याच ग्रहांना आहेत, त्याच्याशिवाय 5वी आणि 9वी दृष्टी गुरुला पण आहे आणि राहूला पण आहे. आणि आत्ता राहू आणि गुरु, आता 5वी आणि 9वी दृष्टी आहे, याचाच अर्थ या दोन्ही ग्रहांना स्वतःच्या त्रिकोणामध्ये दृष्टी आहे. म्हणजे प्रथम स्थानामध्ये राहू किंवा गुरु असतील तर दोघांची पंचम आणि सप्तमावर आणि नवमावर दृष्टी आहे. 5 आणि 9 त्रिकोण स्थान आहेत. तसं आत्ता गुरु येतोय मिथुनेत आणि राहू येतोय कुंभेत. तर मिथुन तुळ कुंभ या कामत्रिकोणामध्ये, निसर्ग कुंडलीच्या कामत्रिकोणामध्ये वायुतत्वाच्या राशींमध्ये या दोघांचं भ्रमण होणार आहे आणि हे दोघंही एकमेकाकडे बघणार आहेत. त्यामुळे ड्युएल ट्रान्झिट याला म्हणतात, याचा मिश्र परिणाम होतो. असं बघा, आपण जेव्हा शाळा कॉलेजमध्ये असताना नाटकात कामं करतो, विविध गुणदर्शन स्टेजवर चालू असतं, प्रत्येक येणारं पात्र आपली भूमिका वठवून जातं आणि हे बघणारे प्रेक्षक असतात, त्यांना ते मजा देऊन जातं, आनंद देऊन जातं. तसं आपण रंगमंच आहे आपलं जग हा, आणि आपण त्याच्यावरची सगळी पात्र आहोत. आणि आपण पात्र कुणाचं नाटक बघतो? ग्रहांचं. ग्रह पण आपल्याच रंगमंचावर येतात, त्यांचा रंगमंच आकाशात असतो, आपला पृथ्वीवर असतो, एवढाच फरक. पण ते तिथून आपल्यावर राज्य करतात आणि ते सगळं आपण मनोरंजनासाठी बघतो. मनोरंजन नाही आहे का सांगा बरं? आजचा गुरु कसा आहे, उद्याचा गुरु कसा आहे, आजचा चंद्र कसा आहे, उद्या चंद्र कसा आहे, हे सगळं ज्ञान आहे. आणि ज्ञान जितक्या पॉझिटिव्हली घेता तितकं त्यातून मनोरंजन होतं. त्याच्यामुळे आपण हे मनोरंजनासाठी बघतोय आणि ज्ञान घेतोय, या दृष्टिकोनातून बघायचं. म्हणून मी तुम्हाला माझ्या पहिल्या एपिसोडमध्ये सांगितलं की पॉझिटिव्हिटी देणं हा माझा मुख्य उद्देश आहे हे शिकवण्यामागे. अर्थात या ग्रहांचं भ्रमण जे काही परिणाम देतं ते तुमच्या म्हणण्याप्रमाणे किंवा माझ्या म्हणण्याप्रमाणे देत नाहीत. आपण ते ओळखलं आहे आणि म्हणून आपण ते एकमेकाशी शेअर करतो, सुखदुःख शेअर करतो, तसं हे पण शेअर करतो आणि मजा घेतो त्यातून. हे महत्त्वाचं लक्षात घ्या. आपल्या कुंडलीमधला जो चंद्र आहे तो जितका बलवान असेल
तेवढं आपल्याला कुठल्याही ग्रहाचं भ्रमण हे पॉझिटिव्हली बघता येतं. कारण चंद्र म्हणजे मन आहे. तुम्ही मनातून पॅनिक झालात की तुमच्या बुद्धीला कळतं आणि मग तुम्हाला भीती वाटते. मग तुमच्या छातीत धडधडतं, घाम फुटतो, पाय लटपटतात, हे सगळं होतं. तुमचं मन जर घाबरलंच नाही अजिबात तर तुमच्या मेंदूला भीती वाटत नाही, तुम्ही नॉर्मल राहता. जसं तुम्हाला बरं नसेल, तुमच्या मनाला ते पटलंच नाही तर ते मन म्हणतं काही झालेलं नाही आहे मला, मग तुम्हाला काहीही होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे हे भ्रमण तुमच्या कुंडलीतला चंद्र जितका शुभ असेल तितकं तुम्हाला अशुभ असो किंवा शुभ असो तुम्हाला ते फार जास्त टोकाचं काहीच वाटणार नाही. आणि जितक्या सकारात्मकतेने तुम्ही त्याच्याकडे बघाल तितकं ते तुम्हाला मनोरंजनात्मक आणि आनंददायीच वाटेल. तुम्ही जगात एकटे नाही. एका राशीची माणसं जगामध्ये 1/12 आहेत. त्यामुळे तुमच्यासारखी कुंडली अजून अनेकांची असू शकते. म्हणजे तुम्हाला एकट्याला वाईट फळ शनी देणार नाही आहे, एकट्याला वाईट फळ राहू देणार नाही आहे, एकट्यालाच उत्तम घरदारं सगळं तुम्हाला गुरु देणार नाही आहे. हे सगळ्यांच्या सर्व समावेशक हे फळ आहे. त्याच्यामुळे यांनी पॅनिक होण्यासारखं काहीच नसतं. आपण हे सगळं मनोरंजन या दृष्टीने बघायचं आणि ज्ञान घ्यायचं त्यातून. मग तुम्हाला हा ग्रह असा आहे म्हणून मी काय केलं पाहिजे तुमचं तुम्हाला कळणार आहे. मन जेवढं तुम्ही सकारात्मक राहाल तेवढे कुठलंही भ्रमण तुम्हाला त्रासदायक वाटत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आता आपण सुरू करूया. मनाची स्थिती सकारात्मकतेकडे नेणं हे करा, मग सिर सलामत तो पगडी 50 अशा धिटाईने माणूस आयुष्याला सामोरा जातो. 14 मे पासून गुरु मिथुन राशीत आणि राहू कुंभ राशीत भ्रमण करणार आहेत. या 2 राशींचं आणि या 2 ग्रहांचं एक स्पेसिफिक महत्त्व असं आहे. राहू स्वतःच्या मूल त्रिकोण राशीतून भ्रमण करणार आहे. मूल त्रिकोण रास म्हणजे अजोड, जिथे आपण दुधावरची साय असतो, आपल्याला कोणी काही बोलत नाही, तसा राहू आहे. आणि ही रास आहे, ही ज्ञानाची रास आहे. राहूची मूल त्रिकोण रास आहे ही. आणि त्याच्या जोडीला ती शनीची पण स्वरास मूल त्रिकोण रास, हर्षलाची पण मूल त्रिकोण रास आहे. त्याच्यामुळे राहू आणि शनी हे 2 मित्र या राशीमध्ये फार मजा करतात, अतिशय उत्तम परिणाम देतात. आणि गुरु जो आहे त्या गुरुची आणि राहूची एकमेकाशी दृष्टादृष्ट तर आहेच, पण गुरु आत्ता मिथुन राशीमध्ये जो जाणार आहे 14 मेला, त्याच्या समोर आहे त्याची स्वतःची रास. नियम असा आहे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये, जेव्हा एखादा ग्रह स्वतः आपल्या स्वतःच्या राशीकडे बघतो तेव्हा त्या स्थानाचे परिणाम मोठे करतो. गुरु हा सर्वात मोठा शुभग्रह आहे, म्हणजे अर्थातच तो अजून चांगले परिणाम धनुराशीला पण देणार. परत मी आधी म्हणाले त्याप्रमाणे गुरु शुभ परिणाम कुणाला देतो, तर चंद्रापासून हे पाहायचे. का चंद्रापासून का पाहायचे? चंद्र म्हणजे मन. आपल्या मनाला जाणीवा होतात. सुख दुःख भीती राग हे सगळ्या जाणीवा आपल्या मनाला असतात. डोक्याला होत नाहीत, हातापायाला होत नाहीत, मनाला होतात. मग मन म्हणजे काय? चंद्र. म्हणून चंद्रापासून सकारात्मकतेकडे जाणारा शुभ आहे का सकारात्मकता शोधावी लागेल असा अशुभ आहे? हे महत्त्वाचं. आत्ता जो गुरु मिथुनेतनं भ्रमण करणार आहे हा मिथुनेतून बघणार आहे कुठे? तुळेकडे आणि कुंभेकडे आणि धनुकडे. त्यामुळे धनु, तूळ आणि कुंभ या राशींना तो शुभ परिणाम देणार आहे. कारण चंद्रापासून 2रा, 5वा, 7वा, 9वा, 11वा गुरु शुभच असतो. जास्त करून हा आपण 5, 7, 9चा प्रभाव बघूया, कारण इथे त्या स्थानांशी राहूचा पण संबंध आहे. म्हणून तसं पाहिलं तर वृषभेला 2रा आहे म्हणून चांगला आहे, असं आपण प्रत्येक राशीचं काय गणित आहे ते शोधणारच आहोत.
पण मुळात मिथुनेतला गुरु धनु तुळ कुंभ या राशींसाठी शुभ असताना गुरुची पण राहूची पण या गुरुवर आणि त्या राशींवरती दृष्टी पडणार आहे. प्रत्येक चंद्र राशीला म्हणून वेगवेगळं फळ मिळणार आहे. राहू कम्फर्टेबल आहे, मिथुनेतला गुरु पण कम्फर्टेबल आहे. तुमच्याकडल्या कुंडलीमध्ये हा काम त्रिकोण कोणत्या स्थानाशी नातं सांगतो? मिथुन तुळ कुंभ हा निसर्ग कुंडलीतला काम त्रिकोण आहे. त्यामुळे हा काम त्रिकोण तुमच्या कुंडलीतल्या कुठल्या त्रिकोणाच्या स्थानात येतो त्या स्थानाच्या गोष्टींमध्ये तो चांगले परिणाम देणार हे नक्की. आपण आता ओळीनी बघूया. जर 1, 5, 9 या स्थानामध्ये 3, 7, 11 या कामत्रिकोणाच्या राशी आल्या म्हणजे धर्मत्रिकोणामध्ये मिथुनेत गुरु आणि कुंभेत राहू आला तर आरोग्य, संतती, शिक्षण, इन्व्हेस्टमेंट्स, परदेशी शिक्षण, धार्मिक गोष्टी या क्षेत्रात यशदायी आहे. आणि राहूशी त्याचा संबंध तिथे आहेच, कारण गुरु आणि राहू एकमेकांकडे बघतायत. ही तुलनात्मक परिणामाची गोष्ट आपण जास्त बघतोय. हा जर 2, 6, 10 या अर्थत्रिकोणामध्ये या गुरु राहूचं भ्रमण झालं, वृषभ, कन्या, मकर या राशींचा जो त्रिकोण आहे ज्याला अर्थत्रिकोण म्हणतात, ज्यांच्या कुंडलीमध्ये 2, 6, 10 मध्ये 3, 7, 11 या राशींचा त्रिकोण आला तर हा राहू नोकरीत बदल, गुरु प्रमोशन, मोठं कर्म. कारण कुठल्याही कुंडलीमध्ये गोचरिणी गुरु धनस्थानात आला, षष्ठात आला, दशमात आला तर तो षष्ठाकडे बघतो म्हणून नोकरीत प्रमोशन नक्की देतो. गुरु षष्ठाकडे बघतो, हे रोग ऋण रिपू म्हणजे ऋण म्हणजे कर्जाचं स्थान आहे, गुरु मोठं कर्ज देतो. जेव्हा गुरु षष्ठात येतो त्यावेळेला तो कर्जही मोठं घेतो आणि धनस्थानामध्ये 9व्या दृष्टीने बघतो तेव्हा मोठ्या प्रॉपर्टी निर्माण करतो. त्यामुळे अर्थत्रिकोणाच्या स्थानांमध्ये गुरु आला म्हणजे 2, 6, 10 मध्ये गुरु आला तर तो हे चांगले परिणाम देतो. आता 3, 7, 11 मध्येच आलेला आहे गुरु आणि राहू आणि हे आपल्या कुंडलीच्या 3, 7, 11 स्थानातच असतील तर तुम्हाला भावंडांशी शुभ संबंध, शेजाऱ्यांशी चांगले संबंध, छोट्या प्रवासाचे योग, मित्रांकडून लाभ आणि ज्ञानासाठी दारं उघडी. किती घ्याल तेवढं ज्ञान कमी आहे. कुंभ राशीमधला राहू हा ज्ञानाला चालना देणारा राहू आहे आणि नुसती चालना नाही तर ज्या गोष्टी तुमच्या आयुष्याला सुकर बनवण्यासाठी आवश्यक आहेत, समाजाच्या प्रगतीसाठी जे ज्ञान आवश्यक आहे ते ज्ञान संशोधनात्मक शोधून काढून समाजाला देणारा हा कुंभ राशीतला राहू आहे. आता हा मिथुन तुळ कुंभचा त्रिकोण तुमच्या कुंडलीत जर 4, 8, 12 स्थानामध्ये आला तर परदेशी प्रवास, घराचं स्वप्न साकार होईल, घरामध्ये अनेक गोष्टींमध्ये बदल होईल, अशा गोष्टी हा राहू दाखवणार आहे. पुढे आपण जेव्हा गुरुचं बघतो मिथुनेमधलं तेव्हा मिथुनेतल्या गुरुचा स्वभाव जास्त करून कसा दिसणार आहे तर त्याला आयुष्य मजेने घ्यायचं आहे. कारण मिथुन रास ही मीडियाची रास आहे, पराक्रम दाखवणारं ते स्थान आहे आणि मिथुन रास बुधाची ही सर्व शास्त्रांमध्ये पारंगत असलेली रास आहे. मुळात हे एंटरटेनमेंट हा या कामत्रिकोणाचा गाभा आहे. मिथुन तुळ कुंभ राशी या एंटरटेनमेंट दाखवतात. ज्या वेळेला हे मिथुनेतला गुरु करतोय त्याच वेळेला राहूची दृष्टी या गुरुवर आहे. तुम्हाला एक उदाहरण देते म्हणजे कळेल की राहू गुरुचा संबंध कसा आहे. वडील एखाद्या व्रात्य मुलावर कसा अंकुश ठेवतात, चुकीचं वागू नये, त्यांनी चुका करू नये म्हणून ताब्यात ठेवतात, तसं काहीसं या राहूशी गुरुचं वर्तन असतं जेव्हा गुरु आणि राहू एकमेकांच्या दृष्टीत असतात. लहान मूल जे सशक्त आहे त्याला हातातली वस्तू लांब फेकून देऊन लांबून तिचं काय होतंय पाहायचंय, त्याच्या व्रात्यपणात ते मजा येते.
आणि वडील ते त्याला करू देत नाहीत. मग ते मूल काय करेल? संधी मिळाली की ते गोष्ट ती करणारच. तसा हा राहू मनाप्रमाणे जेवढे सर्व शक्तीनिशी करता येतंय तेवढं अचानक ते कृत्य करणार आहे. कुंभेत असल्यामुळे त्या राहूला ज्ञान मिळवणं आणि समाजासाठी नवीन गोष्टींची, शुभ परिणाम देणाऱ्या गोष्टींची सुरुवात करायची आहे. राहू हा समाजासाठी प्रगतिकारक आहे. अशी कामं गुरुच्या दृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर घडतील. म्हणजे गुरु आणि राहू हे एकमेकांचे मित्र नाहीत. गुरु राहूवर अंकुश ठेवतो. पण बघा, तुम्ही जर सकारात्मक दृष्टिकोनातून या दोन ग्रहांच्या एकमेकांच्या दृष्टीकडे पाहिलं तर त्यातून तुम्हाला चांगले परिणाम दिसल्याशिवाय राहणार आहेत का? कायम वाईटच कसं करणार हो? चांगलं असतं, शोधायचं असतं. रत्न एका मिनिटात समोर येत नाही, ते घुसळून काढावं लागतं. चंद्रापासून या राहूचं भ्रमण जसं आहे तसा राहू परिणाम देणार आहे. आपण गुरुचे शुभ परिणाम कुठल्या राशींवर आहे ते पाहिलंय, राहूच्या संबंधित. अजून शुभ परिणाम गुरु देणारच आहे. ज्यांना दुसरा आहे, म्हणजे मिथुन राशीमधला गुरु हा वृषभ राशीला दुसरा आहे. मिथुन राशीमधला गुरु हा तूळ राशीला आणि कुंभ राशीला 9वा 5वा आहे. पण मुळात मिथुन तूळ कुंभ या त्रिकोणामध्ये राहूचं पण भ्रमण याच त्रिकोणामध्ये बघणारं असल्यामुळे तुलनात्मक बघणं हे जास्त मजेचं झालं. चंद्रापासून राहूचं भ्रमण कसं आहे? राहू आणि चंद्र यांचं नातं कसं आहे? राहू चंद्राला ग्रहण लावतो. गुरुसमोर राहूचं चालत नाही, पण चंद्राला राहू ग्रहण लावतो. त्यामुळे राहू आणि चंद्र यांच्यामध्ये शत्रुत्व आहे. राहूचा परिणाम तुमच्या चंद्रापासून कितवा असला की शुभ असतो, याला नियम आहे. 3रा, 6वा, 10वा आणि 11वा राहू चंद्रापासून शुभ असतो. असं काहीतरी मनात धरू नका की राहू हा पापग्रह आहे, तो म्लेच्छ जातीचा आहे, तो परदेशी आहे, तो अचानक परिणाम देणार आहे, तो आधाशी आहे, तो राक्षस आहे. पण याच्या विरुद्ध बाजूला राहू हा संशोधनात्मक दृष्टिकोन ठेवतो. संशोधनाचा कारक आहे. कुंभ राशीमध्ये तो लोकांच्या चांगल्या गोष्टी, लोकांच्या कल्याणासाठी माहीत नसलेलं ज्ञान बाहेर आणतो. राहू नेहमी वाईटच आहे असं नाही. ॲस्ट्रॉलॉजी हा नेहमी बॅलन्सिंग करणारा विषय आहे. प्रत्येक ग्रहाचे चांगले परिणाम आहेत, वाईट परिणाम पण आहेत. नैसर्गिक शुभग्रह सर्व लग्नांसाठी शुभ नाहीत, नैसर्गिक पापग्रह सर्व लग्नांसाठी वाईट नाहीत. त्यामुळे हा जो राहू आहे हा चंद्रापासून, धनुराशीच्या चंद्रापासून 3रा, कन्या राशीच्या चंद्रापासून 6वा, वृषभ राशीच्या चंद्रापासून 10वा, मेष राशीच्या चंद्रापासून 11वा. म्हणजे हा राहू धनु, कन्या, वृषभ, मेष या राशीच्या लोकांना चांगले परिणाम देणार आहे. मग शुभ परिणाम, चांगले परिणाम कशाचे देणार? तर या राशी असलेल्या लग्न कुंडलीमध्ये राहूचं भ्रमण जिथून आहे, म्हणजे वरच्या 4 लोकांच्या कुंडलीमध्ये ज्या स्थानात कुंभ रास आहे त्या स्थानासंबंधीचे सकारात्मक परिणाम अचानक समोर येतील. जेव्हा 3रा राहू आहे कुणालाही, हा 3रा राहू आहे धनुराशीला, 3रा राहू चांगले परिणाम देतो. म्हणजे काय करतो? तर 3य स्थान आहे, पराक्रमाचं स्थान आहे. जेवढे जास्त कष्ट, जेवढं जास्त ज्ञान, जेवढी जास्त सकारात्मकतेने केलेलं कर्म तेवढं शुभ, तेवढे शुभ परिणाम ते देईल. कशाचे? ज्या स्थानात राहू आहे तिथे त्या स्थानाचे. कन्या राशीला 6वं आहे. 6वं म्हणजे कष्टाचं आणि सेवेचं. त्यामुळे कन्या राशीचे लोक सेवा धर्मामधून, जे गोष्ट त्यांच्या कायमची स्वभावात आहे, या राशीची लोक ज्यांच्यासाठी सेवा करतील, ज्यांच्यासाठी काम करतील, त्यांच्याकडून त्यांना फायदा होईल. वृषभ राशीला 10वं आहे. कर्मस्थानामध्ये राहू नेहमीच चांगले परिणाम देतो कर्माचे. अर्थात आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला मिळणाऱ्या गोष्टी जर लाभासारख्या, म्हणजे अचानक आपण काही न करता मिळाल्या तर आपल्याला आवडतंच ना. तसं गुरु पण देतो, राहू पण देतो.
मिथुन राशीतल्या गुरुवर या राहूची दृष्टी आहे, त्यामुळे दुरूनच कृपा करायची असं त्यांनी ठरवलंय. पण मूल त्रिकोण राशीत असलेला राहू हा बलाढ्य शत्रू रस्ता अडवून उभा आहे. मग इथे मिथुन रास गुरुला कशी मदत करणार आहे? एक तर मिथुन राशीतून तो स्वतःच्या राशीकडे बघतोय, त्यामुळे तिथे तो उत्तम परिणाम देणारच आहे. प्रसरण हे गुरुचा स्वभाव आहे, त्यामुळे प्रसरणात्मक मोठे परिणाम होणार आहेत, शुभ परिणाम. आणि मिथुनेत राहू असल्यामुळे, गुरु असल्यामुळे हा गुरु मिथुनेत म्हणजे मीडियाच्या स्थानामध्ये आहे. मीडिया म्हणजे काय? इंटरनेट, रेडिओ, टी व्ही, मनोरंजनाची साधनं, मॉडेलिंग, हे सगळं मीडिया आहे. त्यामुळे गुरुचं कार्यक्षेत्र एवढं मोठं आहे. राहू जर त्याच्याकडे बघतोय तर त्याच्या आवडीचं क्षेत्र मीडिया राहूचं पण आहे. राहू इंटरनेटचा कारक आहे. मग गुरु इथे या राहूच्या मीडियाच्या क्षेत्रामध्ये राहूकडे बघत बघत म्हणणार आहे, बघ मी पण तुझ्या क्षेत्रात उत्तम काम करतोय, माझ्याकडे पण नाटकीयता आहे, या नाटकीयतेने मी बाहेर काढीन आणि तुमच्यासाठी चांगलं काम करील. म्हणून गुरु मीडियावर राज्य करेल. छोटे प्रवास, परदेशी प्रवास, तीर्थक्षेत्री प्रवास, धर्माच्या अनेक गोष्टींबद्दल नवं ज्ञान बाहेर येईल. जी व्यक्ती आव्हानांना संधी समजते, तृतीय स्थानामधला हा गुरु असल्यामुळे आव्हानं आणि प्रगती हे पराक्रम असतात. त्यामुळे ज्या व्यक्ती आव्हानांना संधी समजतात त्या यातून प्रगतीच करतील. मिळमिळीत आयुष्य कोणाला आवडतं हो? काहीतरी जरा त्याच्यात चॅलेंजिंग पाहिजे ना. असं चॅलेंजिंग या मिथुनेचा गुरु आणि कुंभेचा राहू हे सर्व सृष्टीला चॅलेंज देत आहेत. बघा कोण कसं स्वीकारतं आणि कोण कसं सकारात्मकतेने प्रगती करतं. परत तेच सिर सलामत तो पगडी 50. मी पॉझिटिव्ह विचार करते तर मला मार्ग मिळतोच आणि मी तसं काम करते. असे हे राहू आणि गुरु अतिशय मनोरंजन करणार आहेत आपलं. शनीचं भ्रमण आपण बघतोय. शनी मीन राशीमध्ये जाणार आहे. राहू आणि शनी इंटरचेंज होत आहेत. राहू शनीच्या राशीमध्ये आहे आत्ता, त्या कुंभ राशीमध्ये राहू जाणार आहे. शनी त्याच्या मूल त्रिकोण राशीतनं आणणार आहे आणि राहू मूल त्रिकोण राशीत जाणार आहे. आणि शनी जिथे राहू होता त्या मीन राशीत जाणार आहे. गुरुच्या राशीमध्ये शनी जाणार आहे. कुंभ राशीतून मीनेत जाईल. राहू आणि गुरु यांची एकमेकावर दृष्टी म्हणून एकत्रित परिणाम आपण पाहिले. शनीची त्यांच्यावर दृष्टी नाही किंवा त्यांची शनीवर दृष्टी नाही. शनी आणि राहू हे 2-3 दिवस, अगदी हाताच्या बोटावर मोजण्या एवढे दिवस एकत्र येत आहेत. आणि शनी बदल झाल्यावर राहू बदल नंतर आहे. त्यामुळे मीन राशीमध्ये राहू असताना शनी तिथे येतोय, म्हणून त्यांची थोडीशी युती होतीये. पण ही युती आहे ना, ही मीन राशीमध्ये म्हणजे समराशीमध्ये आहे. राहू उलटीकडून येतो, त्यामुळे तो पहिल्या अंशात येतोय. शनी उलटा जातो, त्यामुळे तोही पहिल्या अंशांमध्ये आहे. म्हणून 2, 3, 4, 5 अंशांमध्ये मीन राशीमध्ये यांची युती होती आहे. पण या युतीला घाबरण्यासारखं खरोखरच काही नाही. कारण राहू आणि गुरु हे शनी हे दोघंही समराशीमध्ये पहिल्या अंशात आहेत. समराशीत पहिले अंश हे मृत असतात, त्यामुळे यांना फारसा अर्थ नाही आहे. आलेत ते एकत्र, पण अनोळखी 2 माणसं, हे मित्र आहेत. 2 मित्र समजा खूप वर्षांनी एखाद्या ठिकाणी भेटले की ते कनेक्ट लगेच होतात. पण एकमेकाशी हात मिळवणी केल्या, मिठ्या मारल्या की दुसऱ्या मिनिटाला थोडेच ते हो 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 करून हसतात. काहीतरी जुजबी बोलणं होतं, थोडा वेळ जातो, मग ते रुळतात ना. तसं हे रुळायच्या आतच राहू बाहेर पडणार आहे शनीपासनं. त्यामुळे या शनी राहू युतीला घाबरण्यासारखं मला तरी काही दिसत नाही. परत तेच की तुमचा चंद्र जेवढा शुभ आहे, तुम्ही सर्व गोष्टींकडे जेवढं सकारात्मकतेने बघता तेवढे तुम्हाला कुठल्याही ग्रहाचे परिणाम भयंकर टोकाचे झालेत असं दिसत नाही. कारण तुमचं मन जर ते मानेल, तर मनाने जर त्या गोष्टींकडे सामान्यपणे पाहायचं ठरवलं तर ते सामान्यच परिणाम असतात. शनी कुंभ राशीतून मीन राशीत जाईल, म्हणून राहू गुरुपेक्षा आपण त्याचे वेगळे परिणाम बघू. ज्यांची राशी मकर आहे त्यांना तो 3रा आहे मीन राशीतला. मीन
म्हणजे मीन राशीतून शनी जाणार आहे. तर मीन नंतर मीन, मेष, वृषभ, मकर, कुंभ, मीन हा त्रिरेकादश योग आहे. ज्यांची वृषभ आहे त्यांना पण तो 11वा आहे. तुळ राशीच्या लोकांना 6वा आहे. म्हणजे आरोग्य, शत्रू, कायद्याच्या केसेस या सर्वातून यशस्वीपणे बाहेर काढणार आहे. शनी कर्म केल्याशिवाय, स्वतः प्रयत्न केल्याशिवाय फळ देत नाही. ज्यांच्या कुंडलीमध्ये शुभ भ्रमण अर्थत्रिकोणामध्ये आहे, परत मगाशी पाहिला तसं बघूया की हा शनी मीन राशीमध्ये आलेला आहे, तो 2, 6, 10 पैकी कुठल्या स्थानात आला असेल तर तो अर्थत्रिकोणामध्ये आलेला आहे. अर्थत्रिकोण म्हणजे मकर राशीचा शनी हा अर्थत्रिकोणाचाच शनी असतो. हा इथे मीनेत आला आहे, पण तो मकरेचा स्वामी आहे. तो स्टॅटस आणि कर्माचा कारक आहे. त्यामुळे इथे अर्थत्रिकोणामध्ये त्याला प्रत्यक्ष फायदा तो देईल. अर्थामध्ये फायदा देईल, कामामधून पैशामध्ये फायदा देईल. ज्यांना कामत्रिकोणात शुभ आला आहे, म्हणजे 3रा, 6वा, 11वा आला आहे. कामत्रिकोण म्हणजे 3, 7, 11 स्थानं. तिथे बिझनेस रिलेशन्स, मॅरेजेस रिलेशन्स, मित्र, नेटवर्क सर्कल याच्यामध्ये फायदा देईल. ज्यांच्या कुंडलीमध्ये हा मोक्ष त्रिकोणाच्या राशींमध्ये, मोक्ष त्रिकोणाच्या स्थानांमध्ये म्हणजे 4, 8, 12 स्थानामध्ये आलेला आहे, यांना आयुष्यामध्ये जे खरं ज्ञान हवं आहे, घरातलं जे निरपेक्ष सुख हवं आहे आणि ज्यांना गूढ ज्ञानाविषयी आकर्षण आहे, त्यांना ते शिकण्याची आणि स्वतःची आध्यात्मिक प्रगती करण्याची संधी मिळेल. म्हणजे शनीचं भ्रमण हे अरे बापरे असंच नसतं नेहमी. अर्थात हा शनी मग मीनेतून जाणार आहे, त्यामुळे कुंभ, मीन आणि मेष या राशींची 7.5 असणार आहे. मीनेतला चंद्रावरून जाणारा म्हणजे चंद्राचा शनी हा शत्रू आहे. पण चंद्र कुठल्या राशीत आहे? मीन राशीत. ही गुरुची रास आहे. गुरु हा शनीचा शत्रूही नाही, मित्रही नाही, तुल्यबळ आहे. सर्वात मोठा शुभग्रह आहे कुंडलीमध्ये. त्याच्यामुळे तो पॉझिटिव्हच आहे. तो शांत स्वभावाचा चंद्र आहे. त्यामुळे हा मीनेत येणारा जो शनी आहे, हा शनीसुद्धा ना मुळात गुरुच्या राशीत आल्यामुळे पॉझिटिव्हच आहे. हा जरा शांत शनी आहे, कारण आधी मूलत्रिकोण राशीमध्ये असताना त्यांनी खूप काम केलं आहे. आता तो दमला आहे, त्यामुळे तो जरा शांतपणे राहायला बघतो, कारण ह्याच्यानंतर त्याला स्वतःच्या नीच राशीत जायचं आहे. त्यामुळे इथे मीन राशीच्या लोकांचा चंद्र कुंडलीत शुभ असेल म्हणजे काय? जर हा चंद्र 10 ते 20 अंशात असेल, त्याच्या दोन्ही बाजूला ग्रह असतील, त्या चंद्रावर अनेक ग्रहांच्या दृष्टी असतील, तो चंद्र ग्रहणात नसेल, तो अमावास्येचा नसेल, क्षीण नसेल, शुद्ध चतुर्थी ते वद्य चतुर्थीमध्ये जन्म झालेला असेल, इतक्या प्रकारे जर चंद्र शुभ असेल तर तो डिप्रेस होत नाही. शनी त्याला डिप्रेस करू शकत नाही, कारण शनी गुरुच्या घरी आलाय आणि चंद्र मीन राशीत म्हणजे मित्राच्या राशीत आहे. चंद्र बलवान नाही का? आणि गुरु त्याचं प्रसरण करणारा ग्रह आहे. त्यामुळे मीनेतला चंद्र हा कधीच निराशावादी नसतो. तो शांत असतो, तो चळवळ्या नसतो, पण त्याची कुणाकडून कसली अपेक्षा नसते. मला धक्का लावू नका, मी तुम्हाला धक्का लावत नाही, असा तो अतिशय योगी जातीचा शनी आहे, ते चंद्र आहे. त्याच्यामुळे या चंद्रावरून जाणारा शनी जरी 7.5ची सुरुवात असेल तरी थोडंफार कधीतरी मनाला लो वाटणं, मला नाही वाटत या पलीकडे जास्त काही होईल, कारण चंद्र बलवान आहे. ज्यांना मोक्ष त्रिकोणाच्या स्थानात शुभ भ्रमण आणि घरातलं निरपेक्ष सुख, आयुष्यातलं खरं ज्ञान असं मी म्हणाले, कारण शनी हा कर्माचा कारक आहे. तुम्ही कुंभ राशीचा जो शनी बघतो आपण, हा कुंभ राशीचा शनी हा ज्ञानी शनी आहे, कारण तिथे तो मूल त्रिकोण आहे आणि ज्ञानाने भरलेला घडा हे कुंभ राशीचं चिन्ह आहे. त्यामुळे ह्या शनीने भरपूर ज्ञान मिळवलं आहे आणि आता तो कुणाला त्रास देण्यासाठी तो काहीच करत नाही. शनी मुळात कुणाला त्रास देतच नाही. शनी खरं काय आहे ते दाखवतो. शनी रिअलिस्टिक ग्रह आहे.
आणि माणसाला नेहमी आपला कमीपणा कोणी दाखवला तर ही रियालिटी बघायला आवडत नाही. शनी खरं काय ते दाखवतं. प्रत्येक माणूस तरच सर्व गुणसंपन्न असतो, त्यामुळे त्याच्या कमी असलेल्या लो गोष्टी शनी दाखवतो. म्हणून शनीने त्रास दिला असं लोक म्हणतात. प्रत्यक्षात शनी हा अतिशय कृपाळू ग्रह आहे. आणि म्हणून ज्या राशींना शनी 12वा आलाय, 12वा येणारा कुठलाही ग्रह हा खर्च काढतोच, कारण ते तोट्याचं आणि खर्चाचं स्थान आहे. त्याच्यासाठी वेगळा शनीच 12वा यायची गरज नाही. आणि हे त्रिक स्थान आहे. पराशरांच्या नियमामध्ये लिहिलेलं आहे की 6, 8, 12 स्थानं प्रथम आरोग्यासाठी तपासा. म्हणजे व्ययस्थानामध्ये जर हा शनी आलेला असेल चंद्रापासून 12वा, तर तो षष्ठाकडे बघतोय, म्हणून तो काही ना काही आरोग्याचे प्रॉब्लेम थोडे थोडे आणणारच आहे. बारीक बारीक काहीतरी प्रॉब्लेम सुरू राहणारच आहेत. पण सगळ्यांचं आयुष्य असं नाकासमोर बघून रुळावरून चाललेलं थोडंच असतं. आयुष्य म्हणजे तुम्हाला असलेली जी काही एन्व्हायरमेंट आहे, जी काही संधी आहे, ती संधी घेऊन आयुष्याचं सोनं करणं हा शनीला अभिप्रेत असलेला पराक्रम आहे. त्यामुळे 12व्या शनीने जरी खर्च काढले तरीसुद्धा तो खर्चाच्या गोष्टी अनारोग्याच्या दाखवेल. म्हणजे काही भयंकर गोष्ट नाही. तुमच्या घरामध्ये काय अनारोग्यासाठी खर्च होत नाही का? एरवी कुठलाही ग्रह 12वा आला की खर्च करतोच. आणि दुसरा जो शनी आहे हा कुटुंब स्थानामध्ये आहे. कुटुंब स्थानाचा म्हणजे कुटुंबातल्या नात्यांचं गोष्टी दाखवणारा दुसरा शनी आहे. शनीला नात्यांचं संबंध समजत नाही. शनी हा प्रपंचात रमणारा ग्रहच नाही, तो विरागी ग्रह आहे. कुटुंब, नातेसंबंध हे आपल्या सगळ्या ऐहिक सुखाच्या गोष्टी आहेत. शनी ऐहिक सुखाच्या परे आहे, त्यामुळे त्याला ते कळत नाही. म्हणून तुम्हाला कौटुंबिक गोष्टी, कौटुंबिक स्थानातल्या प्रॉपर्टीच्या गोष्टी, कुटुंबातली लोक यांचं खरं रूप तुम्हाला कळू शकतं. ही गोष्ट मात्र शनी करतो आणि त्यामुळे मनाला त्रास होतो. म्हणून शनी त्रास देतो असं एक सर्वसामान्य मत आहे. शनी माणसाला शहाणं करतो आणि त्याच्या तोट्यापासून वाचवतो. जी गोष्ट तुझ्या अखत्यारीतली, तुझ्या स्वतःच्या कपॅसिटीप्रमाणे आहे तेवढीच तू घे, मग तुम्हाला कसला त्रास. हा शनी तुम्हाला खरं ते दाखवतो. त्यामुळे उलट शनी तुम्हाला गुरुसारखं शहाणपण देतो. ह्या बाजूनी शनीकडे बघाल, सकारात्मकतेने बघाल तर शनी वाईट नाही आहे. बरोबर आहे ना? एक वेगळ्या दृष्टिकोनातून मी शनी सांगितला आहे, कारण मी तसाच त्याच्याकडे बघायला माझ्या वडिलांनी मला शिकवलं आहे. आपण पुढच्या एपिसोडमध्ये आपले रेग्युलर ग्रह जे चालू आहेत त्याच्यामध्ये चंद्राकडे जाणार आहोत. तोपर्यंत थांबते. माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. परत परत हे भ्रमण ऐकावंसं वाटेल अशा पद्धतीने तुमच्या बुद्धीला चालना देणारी विधानं मी केली आहेत. मी स्पून फिडिंग केलेलं नाही. काय देईल चंद्र बघा, चंद्राला शनी काय देईल बघा, हे तुम्ही शोधून काढा. पुढच्या भागात भेटूया. तोपर्यंत बाय बाय.